हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल सोनाली क्रिएशनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहेत प्रिन्सेस कटचं ब्लाऊज. तर या प्रकारे आपण ब्लाऊज बघणार आहे, तर त्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया. आधी आपण सर्वात आधी घेणार आहे शोल्डर. तो शोल्डर आहे आपला 6 इंच. तर आपण इथे 6 इंचवरती असं मार्क करून घेऊया. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण घेऊया आर्म होल 5.5 इंच आहे. इथे हा 5.5 वरती मी असं डॉट केलेला आहे. एक लाईन ड्रॉ करून घेऊया. ठीक आहे. इकडून चेक करूया व्यवस्थित आहे का. ओके, 6 आहे. आता इथे घ्यायचं आपल्याला चेस्ट राऊंड. तर चेस्ट राऊंड आहे आपलं 36चं 9 इंचेस होतं. तर 9 इंचेस आपण इथून घेऊया. 9 इंचेस 36 जर चेस्ट राऊंड असेल तर. आणि 1.5 इंच आपल्याला घ्यायचं आहे मार्जिनसाठी. ठीक आहे. 1.5 इंच इथे आला. आपण एक लाईन ड्रॉ करून घेऊया अशी. ठीक आहे. हा झाला चेस्ट राऊंड. ओके. तर अजून काय करायचं आपल्याला इथे नेक ड्रॉ करायचा. नेक आहे आपला फ्रंटचा नेक आपण आधी करून घेतो आहे. तर मग फ्रंटचा नेक आपण घेतो आहे 6. ओके, 6 इंच. इकडून घेऊया आपण 3 इंच, पावणे 3 इंचावरती घ्यायचं. इकडे पावणे 3 इंचावरती घेतल्यानंतर असा बॉक्स बनवून घ्यायचा आहे. इकडे पावणे 3 इंचावर घेऊया. हा बॉक्स आपण असा बनवून घेतलेला आहे. गोल राऊंड आहे, असा गोल घराचा आपला गळा आहे. ठीक आहे. हा झाला आपला फ्रंट. त्यानंतर काय करायचं आपल्याला वेस्ट राऊंड करायचं आहे. तर वेस्ट राऊंड करण्यासाठी आपल्याला किती घ्यायची आहे, तर आधी आपल्याला किती घ्यायला लागेल, ह्याचा आपला ब्लाऊज आहे तर ब्लाऊजची लेंथ घ्यायला लागेल. लेंथ घेतल्यानंतर मग आपण वेस्ट टाकून घेऊया. ठीक आहे. तर आधी आपण लेंथ टाकून घेऊया. आपल्याला फुल रेडी लेंथ 13.5 पाहिजे. आपण किती घेतोय मग 14.5 वरती घेतोय. 1 इंच एक्स्ट्रा. ठीक आहे. फ्रंटला थोडा जास्तच लागतो, मग आपण घेतोय 14.5 वरती. इथे आपण घेतलं 14.5 वरती. इथे आहे 14.5. ठीक आहे. ही लाईन अशी आपण ड्रॉ करून घेऊया. ठीक आहे. आता आपल्याला काय घ्यायचं, वेस्ट राऊंड घ्यायचं. वेस्ट राऊंड आहे 34चा आपल्याला 8.5 येतो. चौथा भाग. त्याच्यानंतर 1.5 इंच घ्यायचा आहे. हा 1 इंच आणि हा 1.5 इंच इथे घेऊया. तर आपल्याला काय करायचं आहे, चौथा भाग काढायचा 34चा आणि त्याच्यामध्ये 1-1.5 इंच आपल्याला ॲड करायचं आहे मार्जिनसाठी. ओके. तर आपल्याला काय प्रिन्सेस करायचं आहे, राईट. प्रिन्सेस करताना आपल्याला या म्हणजे जो हा क्लाइंटचा आहे तो इथे आपल्याला ही अशी पट्टी ठेवूनच करायचा आहे. हा योग पट्टी आपण बोलतो ना, तर आपल्याला इथे ठेवून मग त्याच्यानंतर इथून स्टार्ट करून असं आपल्याला प्रिन्सेस कट द्यायचा आहे. ठीक आहे. तर हा आपण काय करूया, आधी बॅकचं कट करून घेऊया आणि त्यानंतरला फ्रंट करूया. ठीक आहे. तर हा झालेला आहे. तर बॅकला आपण काय करतो, टक्स देतो. मग टक्स करूया आपण इथे 4 इंचवर. बॅकचा टक्स आहे हा. ठीक आहे. आणि उंचीला आपण किती घ्यायचं आहे, 4च घ्यायचं आहे. आणि अर्धा इंच या दोन्ही साईडला घ्यायचं आहे. इकडे अर्धा आणि इकडे अर्धा. ठीक आहे. हा झालेला आहे टक्स. आता काय करायचं आपल्याला, आर्म होल करायचं. आर्म होल करताना काय करायचं, 1 ते 1.5 इंचवरती अशी एक मार्क करायची. मी 1 इंचवरती करते. 1 इंचवरती अशी मार्क करायचं आणि हा शेप देऊन घ्यायचा असा. ठीक आहे. हा शेप झालेला आहे आर्म होलचा. आता आपल्याला काय करायचं, हा जो आपला हा नेक आहे तो नेक नंतर कट करूया. ठीक आहे. मग आपण आता हे जेवढं केलेलं आहे तेवढं कट करून घेऊया. हा बॅक आपण घेतलेला आहे. हा बॅक फ्रंटला आपण असा म्हणजे त्याचं मार्किंग करून घेऊया. फ्रंटचं जो आहे त्याच्यावरती अशी मार्किंग करून घेतलेली आहे. या साईडने बघू शकाल तुम्ही. तर करायचं आहे का आपल्याला, इथून ते इथे जे आपण एक्स्ट्रा जास्त घेतो आहे फ्रंटला जास्त घ्यायचं. कारण की काय आहे त्याचे जास्त घेण्याचं कारण की आपल्याला इथे जो याचा भाग असतो, प्रिन्सेसचा भाग असतो, प्रिन्सेस कट असतो, त्याला आपण एक्स्ट्रा हे देत असतो. ठीक आहे. इथून ते मी एक लाईन ड्रॉ करून घेते या प्रकारे अशी. ठीक आहे. हा एक्स्ट्रा आपण घेतलेला आहे फ्रंटला आणि इकडूनही थोडा एक्स्ट्रा घेतलेला आहे आपण हा फॅब्रिक थोडा खालच्या साईडनी, कारण की जेव्हा आपल्याला जॉईंट वगैरे काही करायचं असेल तर एक्स्ट्रा लागतो. ठीक आहे. आता हा फ्रंट आपल्याला सेम ड्रॉ करायचा आहे. हा काय आहे तर गळा आहे. ठीक आहे. हा बॅकचा आपण नंतरला करून घेऊया. या प्रकारे हा काय करूया, साईडला ठेवून देऊया. आणि आता काय करायचं आपल्याला महत्त्वाचं, आपल्याला फ्रंटचा आर्महोल करायचा आहे. ठीक आहे. आता फ्रंटचा आर्महोल करताना काय करायचं, ही आपली स्ट्रेट लाईन होती बरोबर. ही अशी एक स्ट्रेट लाईन होती, या साईडने अशी एक स्ट्रेट लाईन होती, ती ड्रॉ करून घ्यायची एकदा. अशी झाल्यानंतरला ठीक आहे. आता इकडून अर्धा इंचवरती, इथून असं अर्धा इंचवरती घ्यायचं आणि इकडून अशी ड्रॉ करायची लाईन. आणि शेप देताना काय करायचं, हा इथून असा शेप द्यायचा. ठीक आहे. हा झाला फ्रंटचा आर्म. ही लाईन अशी आपली होती, थोडी डार्क करून घेते. तर आपल्याला काय करायचं, 3 इंच पावणे 3 इंचावरती आपल्याला हा असं नेक घ्यायचा आहे. सॉरी, पावणे 2 इंचावरती. आता आपल्याला काय करायचं, पावणे 3 इंचवरती आपल्याला असा नेक घ्यायचा आहे. हा आहे आपला फ्रंटचा नेक. ठीक आहे. तर आपण किती मागाशी घेतलं होतं, 6 घेतला होता. आणि इथून काय करायचं, पावणे 3वर घ्यायचं.
मार्क करून घेऊया. ओके, बेसिक असा हा सिम्पल गोल आहे गळा. ठीक आहे, हा आर्महोल झालेला आहे, हा गळा झालेला आहे. आता काय करायचं महत्त्वाचं, तर आपल्याला या पद्धतीने ठेवतो. तर आपल्याला ठेवायची आहे 3 इंचवर ठेवायचं आहे. मग आपण किती घ्यायचं, एक 3.5 घ्यायचं, अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा. इथे 3.5 घेतले म्हटल्यावरती इथे फक्त 3च घ्यायचं. ठीक आहे, एक लाईन ड्रॉ करून घ्यायची. अशी लाईन ड्रॉ केल्यानंतर सिम्पल असा हा शेप देऊन घ्यायचा असा. ठीक, हा शेप देऊन घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं, आता इथून ते इथे 3.5 इंचावरती मार्क करायचं. इथे 3.5 इंचावरती असं मार्क करायचं. 3.5 इंचावर मार्क केल्यानंतर वरही आपल्याला किती घ्यायचं, 3.5 इंच घ्यायचं आहे. आणि अशी लाईन ड्रॉ करून घ्यायची. ही लाईन ड्रॉ करून झाल्यानंतर इथून पाऊण इंचावरती, इथून पाऊण इंचावरती, इथून सेम पाऊण इंचावरती असेच मार्क करून घ्यायचं आणि एक लाईन ड्रॉ करायची. ठीक आहे, हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, इथून ते हा इथे शेप द्यायचा असा. हा शेप देताना फक्त एकच लक्षात ठेवायचा, आर्महोलचा जो हा मिड पॉईंट आहे तिथे जॉईन करायचा असा. ठीक आहे, खूप सोपी पद्धत आहे कटिंग करता, म्हणजे जेव्हा आपण स्टिच करू तेव्हा या पद्धतीने आपल्याला स्टिच करायचं. ठीक आहे, आता काय करायचं, आपल्याला हा पूर्ण भाग कट करून घ्यायचा. या पद्धतीने आपला फ्रंट कट करून झालेला आहे. आता काय करायचं, आपल्याला हा जो बेल्ट होता त्याचा 2 पार्ट करून घ्यायचा आणि याचेही 2 पार्ट करून घ्यायचा, मधून कट करून. ओके, या पद्धतीने हा फ्रंट झाला. जो आपला बॅक होता त्याचा आपल्याला काय करायचं, गळा करायचा तयार. तर हा आपण फ्रंटचा केला होता, बरोबर. आपल्याला बॅकचा करायचा आहे. तर बॅकचा किती आहे, तर 10 आहे आपला गळा. तर मग 10चा मेजरमेंट घेऊन आपल्याला कट करायचं. ठीक आहे, आपल्याला 10 घ्यायचा आहे. 10 इथे येतो आणि ह्या सेम लाईन आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे. गोल असा गळा आहे. हा झालेला आहे आपला गोल गळा. ठीक आहे, आता आपला फ्रंट झालेला आहे, बॅक झालेला आहे कट करून. आता आपल्याला काय करायचं, महत्त्वाचं स्लीव्स कट करायचे. ठीक आहे, स्लीव्स कट करताना काय करायचं, मी दाखवतो तुम्हाला. ही आपली स्लीव्स आहे. तर आपण काय करायचं, हा फोल्ड कपडा करून घेतलेला आहे, हा वाला फोल्ड केलेला आहे आपला. आणि हा फोल्ड केलेला, हा जो फोल्डेड भाग आहे हा फोल्ड आहे. ठीक आहे, याचा सुद्धा आपल्याला काय करायचं, खूप सिंपल पद्धत आहे, जास्त अवघड नाही काहीच नाही. ठीक आहे, काय करायचं, सेम असं ठेवून घ्यायचं, व्यवस्थित ठेवून घेतल्यानंतर हा मार्क करायचा असा. हा फिटिंगचा मार्क आहे. ठीक आहे, एवढी आपली स्लीव्स आहे. ठीक आहे, करायचं का आपण इथून एक्स्ट्रा आपल्याला 1 ते 2 इंचावरती घ्यायचा आपल्याला. ठीक आहे, आणि इथून इथे एक आहे आणि इथून असा हा मार्क करून घ्यायचा. हा दोन्ही मार्क करून घ्यायचे. हा एक इथे केलेला आहे आणि हा एक इथे केलेला आहे. ठीक आहे, तर आपल्याला इथे काय करायचं, शेप द्यायचा. आता हा शेप झालेला आहे रेडी. खूप सोप्या पद्धतीने, जास्त वेळ लागत नाही याला, कारण या पद्धतीने आपली स्लीव्ह झालेली आहे. ही स्लीव्ह झालेली आहे. जेव्हा आपण लावू तेव्हा आपण फ्रंट अँड बॅक करून घेऊ. ठीक आहे, या पद्धतीने स्लीव्ह झालेली आहे. आपण दुसरी स्लीव्ह कट करून घेऊया. आपले दोन्ही स्लीव्ह कट करून झालेले आहेत. तर आता आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत गळ्यासाठी आणि गळ्यासाठी, आणि जी हुक पट्टी असते ती एक काढून घ्यायची. चला आपण स्टिचिंग करूया. आता हा जो भाग आहे, हा जो प्रिन्सेसवाला भाग आहे, तो आता काय करायचा, आपल्याला या पद्धतीने हे दोन्ही टक्स एकमेकांना जोडून घ्यायच्या. हे घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ही अशी टिप मारायची. ही जी लाईन आपण मारली होती त्याच्या थोडेसे पुढच्या साईडने इकडे थोडं अंतर ठेवून इकडे टिप मारायची. अशी टिप मारायची आपल्याला. ठीक आहे, मी मारून दाखवते तुम्हाला. या पद्धतीने झालेला आहे आपला प्रिन्सेस कट हा असा. आपल्याला दुसऱ्या साईडनी सेम करून घ्यायचं. या आपण साईडनी सेम करून घ्यायचं. आता दोन्ही साईडनी झालेला आहे, आपल्याला बेल्ट जॉईन करून घ्यायचा. दोन्ही साईडनी आपण दोन्ही साईडला बेल्ट जॉईन करून घेऊया. हा जो बेल्ट आहे हा असा होता, पण आपल्याला या साईडने असं करून या साईडला आपल्याला बेल्ट लावून घालणार आहे. आता करायचं आपल्याला हुक पट्टी जॉईन करायची. हुक पट्टी जॉईन केल्यानंतर आपल्याला स्लीव्ह जॉईन. ठीक आहे, हुक पट्टी घेतलेला आहे स्टार्ट. आता आपल्याला काय करायचं, डबल फोल्ड घ्यायची आणि ठेवायची. आता काय करायचं, पेनची पास करून घ्या. ठीक आहे, आता करायचं या पद्धतीने फोल्ड घ्यायचं. एक आपल्याला फोल्ड घ्यायचं आणि बाजूला ही आपल्याला आहे. आपल्याला बाजूला आहे. आपल्याला करायचं दुसऱ्या साईडला घ्यायची, ही बाहेर जायची. दोन साईडला लावून केलेला आहे. आता काय आपल्याला स्लीव्ह साठी बॅक आहे. बॅकची टक्स केली त्याला करून घ्यायला लागले. दोन साईडला करून घ्या. टक्स मारून झालेले आहेत दोन साईडने. आता काय करूया, आपण जॉईन करून घेऊया. हे दोन फ्रंट अँड बॅक जॉईन करून घेऊया. हा आपण जॉईन करून घेऊया फ्रंट अँड बॅक.
आपल्याला आता स्लीव्ज अटॅच करून घ्यायचे आहेत. स्लीव्जसाठी आपण काय करायचं आधी, जेव्हा आपले स्लीव्ज होते, हे जे स्लीव्ज आहेत त्याच्या बॉटमला अशी टिप मारून घेऊया, फोल्ड करून टिप मारायची. या पद्धतीने स्लीव्जला आपण अशी फोल्ड करून घेतली आहे दोन्ही पण स्लीव्जला. आता काय करायचं आपल्याला, अटॅच करून घ्यायची स्लीव्ज. अटॅच करण्यासाठी काय करायचं आधी फ्रंट अँड बॅक करून घ्यायचं. बघायचं आपण फ्रंट अँड बॅक केलं नव्हतं. ओके, तर काय करायचं आपल्याला, फक्त थोडी डीप करायची एक स्लीव्ज एक साईडची. जी डीप असेल ती फ्रंट आहे. या पद्धतीने आपण कट करून घेतलेले आहेत. ही बाजू आता फ्रंटला लावायची आहे. तुम्हाला दाखवते, हा आपला फ्रंट आहे. ठीक आहे, जसं मिड काढून घ्यायचा आहे, मिड पॉईंट. ओके, इकडे जाणार बाजू. ही जी आपण जास्त आता कट केलेली आहे ती फ्रंटला जाणार आणि जी जास्त नाही आहे डीप ती बॅकला जाणार. या पद्धतीने आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे स्लीव्ज. आपली स्लीव्ज जॉईन करून घेतली आहे. आता आपल्याला सेम दुसरी साईड करायची आहे. ठीक आहे, ही झाली आहे एक स्लीव्ज साईडची. आता आपल्याला दुसऱ्या साईडची जॉईन करून घ्यायची स्लीव्ज. दोन्ही साईडच्या स्लीव्ज अटॅच करून झालेले आहेत. आता आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. ठीक, फिटिंग करण्यासाठी काय करायचं आपल्याला, ही बाजू आधी आपल्याला टिप मारून घ्यायची पूर्ण अशी. उलट्या बाजूने सेम आपल्याला टिप मारून घ्यायची. ब्लाऊज उलटा करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरला मग टिप मारायची आहे. सेम आपल्याला दुसऱ्या साईडने करून घ्यायचं. एक बाजू झाली आपली फिटिंग करून, आता दुसरी बाजू करूया. फिटिंग झालेली आहे. आता आपण नेकला पायपिंग करून घेऊया. ठीक आहे, पायपिंग नाही तर उलटून घेतलं कपडा फॅब्रिक तरी चालेल. या प्रकारे जी आपण टीप मारली होती त्याला काय आता फक्त करायचं आपल्याला असं या पद्धतीने पलटून घ्यायचं आहे आणि आता एक टीप मारायची. या प्रकारे आपली नेकची फिनिशिंग झालेली आहे. गळ्याची पण फिनिशिंग झालेली आहे आपली. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.